आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पाण्याचं व्यवस्थापन करत असताना नैसर्गिक आणि कृत्रिम पाणीसाठ्यांबाबतचा जल आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. एकत्रित विकास नियंत्रण नियम शहरातील विकास कामांना नवी दिशा मिळेल, अतिरिक्त आयुक्त जलद शर्मा यांचं प्रतिपादन. आणि राष्ट्रीय मेंदू सप्ताह यावर्षी ऑनलाईन पद्धतीनं साजरा होणार. पाण्याचं नियोजन करत असताना नैसर्गिक कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या अभियानात राज्य शासनाचा 50% सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणं आवश्यक आहे, असं ते म्हणालेत. 15व्या वित्त आयोगाचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असून यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या आधीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतल्या 3400 योजना अपूर्ण आहेत. त्यांची कामंही प्राधान्यानं पूर्ण करावीत, असं त्यांनी सांगितलं. राज्यात 1,42,36,00,000 कुटुंब असून प्रत्येक कुटुंबाला नळानं पिण्याचं पाणी पुरविल्याचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट येत्या 4 वर्षात पूर्ण करायचं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना राज्यातल्या 2 जवानांचा अपघाती मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित साहेबराव पाटील आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का इथले जवान प्रदीप साहेबराव मांदळे या दोघांचाही बर्फाची लादी अंगावर पडून मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देह आज त्यांच्या मूळ गावी आणले जातील. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात JEE आता वर्षातून 4 वेळा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परीक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देणं तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल, असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं. फेब्रुवारीतील परीक्षा 23 ते 26 या तारखांदरम्यान होणार आहे. आता ही परीक्षा नव्या शैक्षणिक धोरणानुसार होणार असून प्रथमच मराठीसह 13 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. सध्याच्या महामारीच्या काळात उत्साह आणि आनंदाच्या वातावरणाचा अनुभव दुरावलेला असताना पुन्हा हा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न विज्ञान आणि तंत्रज्ञान करत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव अर्थात IISF हे याच अनुभूतीचं एक सचेतन उदाहरण असून यामध्ये आभासी पद्धतीनं विज्ञानाचा अनुभव घेता येणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी आभासी सफरी, 3D प्रदर्शन, आभासी उपक्रम, चर्चासत्र, व्याख्यानं आणि इतर बरंच काही करू शकतात. या महोत्सवात एकूण 41 कार्यक्रम असून यामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज नवी दिल्लीच्या संचालक डॉ. रंजना अग्रवाल यांनी सांगितलं. 22 ते 25 डिसेंबर 2020 या काळात याचं आयोजन होणार आहे. CSIR NISTADS ही संस्था IISF 2020 महोत्सवाचं आयोजन करणारी मुख्य संस्था आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भूविज्ञान मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या विज्ञान महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांची माहिती आणि नोंदणी करण्याची सुविधा www.scienceindiafest.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामाचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल. तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गटात एक दुष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य सेवा केंद्रांनाही अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनानं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसंच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. राज्य शासनानं मार्च 2005 मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजार निश्चित केले आहेत.
त्यात हृदय आणि फुफ्फुसाशी निगडीत आजारांचा समावेश असला तरी कोरोनाबाबतच्या उपचाराचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना कालावधीत दिनांक 2 सप्टेंबरपासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती देखील वाढविण्यात आली होती. आज जाहीर झालेला हा निर्णय 2 सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली महाराष्ट्र राज्यात लागू झाल्यानं याच्यातून विकास कामांना नवी दिशा प्राप्त होईल असं मत नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी व्यक्त केलं. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग सहसंचालक नगररचना नागपूर विभाग नागपूर महानगरपालिका आणि क्रेडाई नागपूर मेट्रो यांच्या वतीनं प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं आज करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत संपूर्ण राज्यात वेगवेगळी विकास नियंत्रण नियमावली होती. त्यामुळे राज्याच्या नागरी भागात विकासात असमतोल निर्माण झाला होता. वेगवेगळ्या नियमांमुळे विकासकांना पण त्रास होत होता. आता महाराष्ट्र शासनाच्या सर्व नागरी भागांसाठी एकीकृत विकास नियंत्रण नियमावली अंमलात आणली आहे. नवीन नियमांमुळे राज्याच्या गृहनिर्माण व्यावसायिक विकासाला नवी दिशा प्राप्त होईल असं शर्मा यांनी यावेळी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 66 जणांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली असून 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21,621 वर पोहोचली आहे. तसंच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20,514 झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 55 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 35 रुग्ण आजारातून बरे झालेत. आतापर्यंत जिल्ह्यात 8,705 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यातील 95 जणांचा मृत्यू झाला तर 8,228 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यात आज 42 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10,919 झाली असून आज 60 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,781 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.68% आहे. वाशिम जिल्ह्यात आणखी 9 कोरोनाबाधित आढळले असून एकूण पॉझिटिव्ह 6,486 झाले असून कोरोनातून 6,075 बरे झाले आहेत. शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, शॉपक्यूज यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन पद्धतीनं शस्त्र खरेदी करण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे ऑनलाईन शस्त्र खरेदी करावयाची असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कळवलं आहे. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील काही गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली शस्त्रे ऑनलाईन पद्धतीनं खरेदी केल्याचं लक्षात आलं आहे. अशा प्रकारे ऑनलाईन माध्यमातून गुन्हेगारांना शस्त्र सहजरित्या घरपोच उपलब्ध होत असल्यानं अशा शस्त्र विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार प्राणघातक शस्त्रांची 9 इंचापेक्षा जास्त लांबी आणि 2 इंचापेक्षा जास्त पात्याची रुंदी असणारे तीक्ष्ण शस्त्र बाळगणे हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारे शस्त्राची कोणी खरेदी करीत असल्यास संबंधित ग्राहकाची विस्तृत माहिती पोलिसांना देणं अनिवार्य आहे. नागपूरच्या अतिप्राचीन पोद्दारेश्वर श्रीराम मंदिरामध्ये येत्या 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि सीतामाता यांचा विवाह महोत्सव सोहळा यावर्षी सुद्धा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून साजरा होणार आहे. विवाहविधी आणि पूजा अर्चनासहित श्रीरामांची पालखी मंदिर परिसरात काढली जाणार असून रामायणात असलेल्या सर्व विधी यावेळी पार पाडण्यात येतील अशी माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे. यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्व प्रकर्षानं जाणवत आहे. या व्यवस्थापनामध्ये शासकीय तसंच अशासकीय संस्था यांचा समन्वय साधून निवारणासाठी प्रतिसाद देण्यात येतो. यामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास उपलब्ध साधनसामुग्रीच्या मदतीनेही परिस्थिती कशी हाताळावी याबाबत नागपूरच्या अंबाझरी उद्यान इथं आज 1 दिवसीय प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. यावर्षीचा राष्ट्रीय मेंदू सप्ताह ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आला आहे. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे आयोजित आठवडाभर चालणाऱ्या या विशेष सत्राच्या मालिकेत देशभरातील न्यूरोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. ही सत्रे उद्यापासून 24 डिसेंबर 2020 दरम्यान दररोज ऑनलाईन घेण्यात येतील अशी माहिती याचे राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली आहे. इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी देशातील न्यूरोलॉजी व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व करते. या वर्षाच्या राष्ट्रीय मेंदू सप्ताहाची संकल्पना माझी आरोग्य जबाबदारी अशी आहे. मेंदूतील काही आजार व्यक्ती आणि कुटुंबासाठी विनाशकारी असतात. प्रत्येकानं निरोगी राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे असं डॉ. मेश्राम यांनी सांगितलं.
डोकेदुखी, व्हर्टिगो, स्ट्रोक, दृष्टी कमी होणे, मज्जातंतू आणि स्नायूंचे आजार इत्यादी विषयांवर या सत्राच्या माध्यमानं संबंधित क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा होईल. झूम ॲपच्या लिंकवर क्लिक करून या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन डॉ. मेश्राम यांनी यावेळी केलं आहे. आकाशवाणी नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.